आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी काय बोलतोय ते लक्षात येते ना तुमच्या? बघा ना प्रयत्न करून. डॅड, आपण त्याला वाटेल तेवढे पैसे देऊ, पण हा गजा मिळेल कुठे? या गजाला एकदा डेस्परेटली फोन करण्याचा प्रयत्न केला होता मी, पण आय थिंक त्याचा नंबर बदललाय. पण या गजाचा नंबर 2 व्यक्तींकडून मिळू शकतो. एक म्हणजे यशोधरा आणि दुसरा संजय मामा. नाही नाही, ते शक्यच नाही. मामा कधीच गजाचा नंबर देणार नाही. आपण निदान प्रयत्न तर करू शकतो त्यांच्या फोनमध्ये नंबर शोधायचा. पण कसा मिळवणार नंबर आपण? त्यासाठी एक आयडिया आहे माझ्याकडे. वहिनी, मला आता बिलकुल थांबायचं नाहीये. मला कळलंय माझी श्रावणी जिवंत आहे, तर कसली वाट बघू मी? मला लवकरात लवकर श्रावणीशी लग्न करायचंय. मी एकदा गमावलंय तिला, आता अजून वेट करू नाही शकत मी. बरोबर आहे, तुझ्या भावना मी समजू शकते, पण आपल्या घरातले सपोर्ट नाही करणार ना. इतकी घाई का करायची बरं आपल्याला? हो, माझा तर मम्मांवर बिलकुल विश्वास नाहीये, पण कोणाचा सपोर्ट असो वा नसो, मी श्रावणीशीच लग्न करणार आहे. हवं तर देवळात जाऊन करेल. तू आहेस ना माझ्या बरोबर? हो, मी आहे तुझ्या पाठीशी. काही वेळ लागले का यांना? नाही नाही, ही माहिती ताईला कळवायलाच हवी. ही माहिती जास्त महत्वाची आहे. कळवतो, ताबडतोब कळवतो. आपण आजच लग्न लावूया का? चालेल का? हो चालेल, पण यातलं मम्मांना काहीच कळायला नको. डोंट वरी, ममांना काही कळणार नाही. ठीक आहे, आजच जाऊन आपण देवळात लग्न लावूया. हो, ताई, अगं ताई ऐक ना, हातातली सगळी कामं बाजूला ठेव. तुला काहीतरी करावं लागेल ताई. काय झालं? ताई, ती आराध्या आणि अक्षयचं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. ते दोघे मिळून अक्षय आणि श्रावणीचं लग्न लावायला निघालेत आजच. व्हॉट? हो ताई, आपण हे लग्न होऊ नये म्हणून प्रयत्न करत होतो आणि तेच लग्न व्हायला निघाले ताई. नो नो नो, असं नाही होणार. नाही. नाही नाही, पैशांचा काही इश्यू नाहीये. फक्त सगळं कायदेशीर आणि व्यवस्थित व्हायला हवं. ओके, आम्ही केव्हा यायला हवं तिथे? ऍक्च्युली माझ्या फियांसेची तब्येत जरा बरी नाहीये, सो या लग्नाच्या प्रोसेसला किती वेळ लागेल मला कळेल का? ठीक आहे ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला. ओके. अक्षय, एक मिनिट. अक्षय, आम्हाला कळलं तू आज लग्न करतोय श्रावणशी. इतकं घाईघाईत करायची काय गरज आहे? अरे ती, आय मीन, शी इज नॉट वेल. तिची तब्येत बरी नाही आहे. आय मीन, असं नाही करायला पाहिजे, नाही का? यू नो, आम्ही काय तुमच्या लग्नाच्या विरोधात नाही आहोत. इशिता म्हणून आम्ही तिला ऍक्सेप्ट केलंच होतं. हे तर आता आम्हाला कळतंय की ती फसवी मुलगी आहे. आय मीन, जे काय ती आणि तिची बहीण जे काही सुरू आहे, सॉरी बट आम्हाला खरंच वाटतं की आत्ता असं घाईघाईत नाही लग्न करायला पाहिजे. तिची तब्येत बरी होईपर्यंत थांबायला पाहिजे. आम्ही नंतर लावून देऊ लग्न. कळतंय का तुला? सॉरी मम्मा, पण मला तुम्हाला इथे जास्तीत जास्त वेळ अडकवून ठेवावं लागेल, तरच आराध्या वहिनी तुमच्या खोलीत तिचं काम पूर्ण करू शकेल. काय पासवर्ड असेल? यांचं स्वतःवरच जास्त प्रेम आहे. स्वतःच नाव टाकून बघायला हवं. ओह शिट, काय पासवर्ड असेल?
बर्थडे टाकून बघते. बाबांना फोन करून बघू का, त्यांना माहिती असेल. हॅलो. हा बोला राहते. फोन तर मी घेतलाय, पण पासवर्ड काय मला कळत नाहीये. किती डिजिटचा पासवर्ड आहे? 6. एक काम कर, तू यशोधराची जन्मतारीख टाक. बाबा टाकून बघितली पण रॉंग दाखवते आणि 2 अटेम्प्ट ऑलरेडी झालेत. स्वतः लास्ट अटेम्प्ट उरलाय. एक काम कर, अक्षय आणि श्रेयस या दोघांपैकी एकाची जन्मतारीख टाक. बर्थडे पण मग कोणाची असेल, अक्षय की श्रेयस? श्रेयस. ओके. झाला अनलॉक. हे बघ आराध्या, लवकर लवकर काम आटप. अक्षय यशोधराशी बोलतोय, मी पण तिकडेच जातोय. आपल्याला प्रॉब्लेम व्हायला नको. क्विक. हो हो. अक्षय, तुला कळतंय का आम्ही काय बोलतोय? प्लीज. सॉरी मम्मा, पण श्रावणीची इच्छा आहे आणि असंही आमचं एकमेकांवर प्रेम आहे, तर थांबण्यात काय अर्थ? अरे तसं नाही म्हणायचंय आम्हाला. मम्मा असू द्या, मला माहिती तुम्ही फक्त टाइम बाय करताय. What? बेसिकली श्रावणी आणि माझं लग्न व्हावं ही तुमची इच्छाच नाही ना, आज ना उद्या. माझी श्रावणी मला परत मिळाली तेव्हा तुम्हाला आनंदाने झाला, त्रास झालाय. हो, आराध्या वहिनी जे जे म्हणते तशाच तुम्ही वागताय. मला तर आराध्या वहिनीच्या बोलण्यावर विश्वास बसायला लागलाय. तू काय बोलतोयस अक्षय? अरे हे बघ, असं काही नाहीये. आम्ही म्हटलं ना तुला की आम्ही तुमचं लग्न लावून देऊ. ट्रस्ट मी. अरविंद, अरे समजाव ना याला. हा बघ काय किती घाईत काहीतरी चुकीचे निर्णय घेतोय हा. याला जरा समजाव. ममा 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 ठीक आहे, मी आज लग्न करणार नाही, पण श्रावणीची तब्येत बरी झाली की तुम्ही स्वतः आमचं लग्न लावून देणार. चालेल ना मम्मा? राईट ना बाबा? अरे अक्षय, काय चाललंय तुझं? घरात काय चाललंय? तू कुठल्या विषयावर चर्चा करतोय? अरे ही काही वेळ आहे काय लग्नाचा विषय काढण्याची? अरे यशोधराची मनस्थिती बघ ना जरा. हे बघ, सत्य शोधून काढायचं असेल ना तर यशोधर आणि आराध्या या दोघींनाही समान संधी द्यायला हवी. कळलं तुला? प्लीज. तेच म्हणतो